चला सर्वांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. पाणी घेऊन बसायचे. पाणी आणि चमचा घेऊन बसायचे कारण ध्यान सुद्धा मॅडम येणार आहेत. तर काल आपले 14 हे झाले श्लोक खूप सुंदर मॅडमनी सांगितलं आणि चांगली सुरुवात झाली आपली अधिक मासाच्या निमित्त. मॅडमने लगेच पुढाकार घेऊन तयारी दाखवली आणि सुरू सुद्धा केलं. त्याबद्दल धन्यवाद मॅडमचे. तर तुम्ही सुद्धा त्याचबरोबर दिवसभरातून तेच श्लोक पुन्हा वाचून स्वतः अर्थ वाचून ठेवावेत असं मी सांगितलेलं आहे. तर तुमच्याजवळ पुस्तक नसेल तर तुम्ही विकत घ्या. ऑनलाईन सुद्धा असतं किंवा व्हिडिओ सुद्धा असतात. तर तेवढं करावं. मॅडम करा सुरू. नावं घाला बघा. काय कोणी नाव नसेल कोणाचं तरी DK विके नाव दिसतंय. तुमचं नाव घाला. हा मॅडम करा सुरू. मॅडम म्यूट आहात तुम्ही. धन्यवाद मॅडम. सगळ्यांना पण धन्यवाद. 4:30ला सगळे उठून गीतेचा अभ्यास करण्यासाठी तयार आहात त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. त्याचबरोबर ऊर्जेला आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना पण नमस्कार करून आपण गीतेचा पुढचा श्लोक जो आहे तो घेऊया. तर आपले 14 श्लोक झाले होते काल. खरं म्हणजे गीता दुसऱ्या अध्यायापासूनच सुरू होते, कारण जे महत्वाचं ज्ञान जे भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे तर ते दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात केलेली आहे. पण त्याची जी पार्श्वभूमी आपण म्हणतो की का ज्ञान दिलं आणि ते पण रणांगणामध्ये एवढ्या युद्धाच्या वेळेस आणि तिथे सगळे जे सैन्य दोन्ही बाजूला उभे आहेत तर त्या अशा परिस्थितीत ते ज्ञान दिलं. तर ते का दिलं म्हणून हे पहिल्या अध्यायात पार्श्वभूमी आपण म्हणू शकतो. तर 14 श्लोक आपले काल झाले होते. त्याच्यामध्ये आता जे शंख आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या व्यक्तींचे वेगळे वेगळे शंख आहेत. तर खरं शंखांचं महत्व आपल्याला माहितीच आहे. आपणही शंखाचं वाजवण्याचा क्लास केलेलाच आहे याच प्लॅटफॉर्मवर. त्यामुळे 15व्या श्लोकात त्यांनी सांगितलंय पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदरः. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य शंख नावाचा शंख वाजवला. त्यांचा जो शंख होता त्याचं नाव पांचजन्य होतं. अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अति दुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपलं पौंड्र नामक शंख वाजवला. असे ते त्यांची नाव आहेत. भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. ऋषिकेश ह्या नावामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व इंद्रियांचे स्वामी आहे. आता श्रीकृष्ण आपल्याला सगळ्यांनाच माहिती की पूर्ण अवतारच आहे. त्यांच्या सगळ्या लीला माहितीये, सगळं वर्णन आपल्याला माहितीये. त्यामुळे त्यांना ऋषिकेश का म्हटलंय, कारण ते इंद्रियांचे स्वामी आहेत. सगळे इंद्रिय त्यांच्या म्हणजे कंट्रोलमध्ये आहेत. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिय सुद्धा त्यांच्या इंद्रियांशी अंशरूपे आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपण त्यांचेच अंश असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आपले पण इंद्रिय अंश रूपाने ते आहेत आणि ते कंट्रोलमध्ये आहेत आपले पण. निर्विशेषवादी उपासक जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्याने ते जीवांना इंद्रिय रहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. हृदयामध्ये स्थिर आहे. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात. पण शुद्ध भक्तांच्या संदर्भात मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करत असतात. शुद्ध भक्त म्हणजे निश्चल मन आणि निर्मळ मन जे मॅडम आपल्याला नेहमी सांगतात. तर असे जे भक्त असतात, साधक असतात, तर त्यांचे इंद्रिय स्वतः भगवंत नियंत्रणात आणत असतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे निरीक्षण करतायत.
म्हणून हा पहिला अध्याय पण थोडासा महत्वाचा आहे, की त्याचं कारण ते सांगतात आहे, की का गीता सांगितली गेली. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात. म्हणून म्हणून म्हटलंय की ही गीता जी सांगितली ती फक्त अर्जुनाला नाही सांगितली, ती प्रत्येक जीवासाठी महत्वाची आहे. कारण की त्याचा पूर्ण कंट्रोल जीवाचा भगवंताच्या हातात असतो. म्हणून म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आलेले आहे. भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. वेगळे वेगळे जसे कार्य केले त्याप्रमाणे त्यांची नाव आहे श्रीकृष्णांचे. उदाहरणार्थ सांगितलं त्यांनी, त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केलेला आहे. गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेवाचे पुत्र आहेत, पुत्र म्हणून अवतरित झाले आहेत. त्यांचे नाव देवकी नंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केलेला आहे. परत यशोदानंदन ह्याच्यासाठी आहे की त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाललीला यशोदा मातेसोबत केलेल्या आहे. लहानपणीच्या सगळ्यांना माहितीच असेल कारण साधारण श्रीकृष्ण भगवंतांचं जे जीवन आहे ते प्रत्येक हिंदू धर्माच्या प्रत्येक घरामध्ये सगळ्यांना माहीतच असतं. म्हणून त्यांनी त्या बाललीला पण सगळ्यांना माहित असतात की यशोदा मातेला त्यांनी कसं आपलं तोंड उघडून दाखवलं आणि संपूर्ण ब्रह्मांडात आहे ते सगळं ब्रह्मांड त्याच्यामध्ये दिसलं वगैरे. अशा छोट्या छोट्या खूप सुंदर गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या असल्यामुळे त्यांना यशोदानंदन पण म्हटलेलं आहे. कारण त्यांनी वृंदावनमध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेसोबत केल्या. त्यांचे नाव पार्थ सारथी आहे कारण त्यांनी आपला मित्र अर्जुन याचा सारथी म्हणून कार्य केलेले आहे. कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये त्यांनी अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून ऋषिकेश हे नाव पडले. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आलेला आहे कारण विविध प्रकारच्या यज्ञ यागांसाठी थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले. याप्रमाणे भीमाला वृकोदर म्हटलंय कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत होता. म्हणून भगवंतांनी वाजवलेल्या आणि नंतर पांडव पक्षातील इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हत्या. लक्ष्मी देवीचं महत्व आपण वाचलंच आहे सुरुवातीला. म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती. शंखध्वनींनी हा संदेश दिलेला आहे. अनंतम विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुल सह देवाश सुघोष मणिपुष्पको काश्यश्च परमेश्वासा शिखंडीच महारथा दृष्टद्रुम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखनादम मद पृथक पृथक. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी दृष्टद्युम्न विराट अपराजित सात्यकी द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र इतरांनी आपापले शंख वाजवले. तर हे सगळं वर्णन केलेलं आहे. संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसवण्याचे आणि स्वतःच्या पुत्रांना राजाच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांचे धोरण चुकीचे आहे आणि ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्व लक्षणांवरून तर पूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यू सारख्या नातवंडांपर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. म्हणजे जर खरं तर पित्याचं कर्तव्य असतं की आपले मुलं जर चुकीच्या मार्गाने जात आहे तर त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, पण ही स्वतःचीच त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्यांचे जे धोरण आहे जे केलं आहे दुर्योधनाने ते स्वीकारलेलं आहे.
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन्. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. म्हणजे एक एक जण आपापले शंख वाजवत गेले. त्यामुळे तो जो शंख ध्वनी होता तो आवाज प्रचंड प्रमाणात वाढत गेला. या निनादाने आकाश आणि पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. अशी सगळ्यांनी शंख वाजवल्यामुळे त्यांच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली. दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झालेली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही. परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांवरील दृढ विश्वास होय. जो भगवंताचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही असं सांगितलं ते. अथ व्यवस्थितान् द्रष्टा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम पांडवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन म्हणजे हे संजय सांगून राहिले धृतराष्ट्रांना. व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे. कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्री रामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर रूढ झाले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वतः श्रीराम आहेत. ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्य सेवक हनुमान आणि त्याची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असते. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारण